रामटेक शहरात महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करणारी घटना समोर आली आहे। एका तरुणाने मागील वर्षभरापासून प्रेम संबंध ठेवल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणीवर अत्याचार केला। विशेष म्हणजे हा प्रकार एका कॅफेमध्ये घडला असून कॅफे चालकाने या कृत्यात भूमिका बजावल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी रामटेक पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे। आरोपींची नावे शुभम वसंत वानखडे वय 30 वर्ष राहणार जयप्रकाश वॉर्ड रामटेक, प्रवीण पुरुषोत्तम कांबळे वय 35 वर्ष राहणार खरवी तालुका तुमसर जिल्हा भंडारा असे आहे। 10 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी पीडित तरुणी महाविद्यालयात जात होती। याच दरम्यान शुभम वानखेडेने तिला थांबवले आणि चहा पिण्यासाठी ख्वाहिश कॅफे येथे बोलवले। विश्वास ठेवून पीडित त्याच्यासोबत गेली। कॅफे मालक प्रवीण कांबळे याने लॉज परवाना नसतानाही आरोपी शुभम वानखेडेला रूम उपलब्ध करून दिली। कोणतेही ओळखपत्र न विचारता रूम देण्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे। सकाळी 10:30 ते 11 दरम्यान आरोपी शुभमने त्या रूम मध्ये पीडितेसोबत अश्लील वर्तन सुरू केले। तिने विरोध केला असता त्याने लग्नाचे आमिष दाखवत जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। पीडित तरुणी अत्यंत धस्तावलेल्या अवस्थेत घरी पोहोचली। तिने ही संपूर्ण घटना आईला सांगितली। आईने तातडीने रामटेक पोलीस ठाण्यात याची तक्रार दाखल केली। तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली। आरोपींवर कलम 65(1) BNS तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत कलम 4, 6 आणि 17 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कॅफे चालकावरही लॉज परवान्याशिवाय खोली भाड्याने दिल्याबद्दल कारवाई करण्यात येणार आहे। या घटनेने रामटेक शहर हादरले असून महिलांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। एका कॅफेमध्येच महिलांची अब्रू लुटली जात असेल तर अशा व्यवसायांवर प्रशासन काय कारवाई करणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी या प्रकरणात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर नियम लागू करावेत अशी मागणी केली आहे। पोलिसांनी वेगाने तपास करीत अवघ्या काही तासात आरोपींना अटक केली। वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले की महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल वचनबद्ध आहे। अशा घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केली जाईल। या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का हे तपासण्यासाठी पोलीस पुढील चौकशी करत आहेत। या घटनेमुळे रामटेक शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिक आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी करत आहेत। यापुढे कोणत्याही कॅफे किंवा लॉजमध्ये परवाना नसताना खोली दिल्यास थेट कारवाई करण्यात यावी अशीही मागणी पुढे येत आहे। कॅफेमध्ये अवैध रूम भाड्याने देणे आणि महिला सुरक्षा घटनांकडे दुर्लक्ष करणे हे गंभीर आहे। पोलिसांनी अशा ठिकाणी तातडीने कारवाई करावी आणि कडक नियम लागू करावेत। रामटेक शहरातील नागरिकांनीही जागरूक राहून अशा घटना उघडकीस आणण्यासाठी पुढाकार घ्यावा। रामटेकमधील महिलांनी सतर्क राहावे, अशा घटना लपवू नयेत आणि त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा। महिलांवरील अत्याचार सहन न करता कायद्याची मदत घ्यावी। इंडिया न्यूज TV 24 ब्यूरो रिपोर्ट, रामटेक, नागपुर। क्या आप भी पाइल से परेशान हैं? क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही हैं? तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए, क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड पाइल्स रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज। बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज। बिना ऑपरेशन, हर्निया, अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा। आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट। पहले आएं और बेहतर इलाज पाएं। हमारा पता प्लॉट नंबर 29, डोए लेआउट, जिंगाबाई टाकली, मानकापुर, नागपुर।